कास्ट सर्टिफिकेट वितरण सोहळ्याचा कार्यक्रम सांगली येथे मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेजमध्ये ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा सांगलीचे कार्याध्यक्ष शाहनवाज बशीर सौदागर यांच्या अध्यक्षतेखाली अतिउत्साहात संपन्न झाला। 4 महिना पाठीमागे घेतलेला कास्ट सर्टिफिकेट कॅम्पचे आज रोजी सर्टिफिकेट वितरण करण्यात आले। प्रमुख पाहुणे माननीय श्रीमती अश्विनी वरुटे अप्पर तहसीलदार सांगली, माननीय सौ रंजना उंभरडे ढोकळे विशेष कार्यकारी दंडाधिकारी सांगली, माननीय सुधाकर जाधव मंडल अधिकारी व रफिक अल्लाबक्ष सौदाकर मुख्याध्यापक, हाजी रियाज अहमद चिखलगार जिल्हाध्यक्ष यांच्या हस्ते सर्टिफिकेट वाटप करण्यात आले। कास्ट सर्टिफिकेट मिळाल्याबद्दल पालकांनी संघटनेचे आभार मानले व समाधान व्यक्त केले। तसेच समाज कल्याण अधिकारी यांच्यातर्फे जात पडताळणीबाबत मार्गदर्शन व मौलाना आझाद महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून शैक्षणिक कर्जाबाबत माहिती देण्यात आली। आमच्या या कार्यक्रमात सीईटी 2025 च्या परीक्षेत 99.97% मिळवून उज्ज्वल यश प्राप्त केल्याबद्दल जोहरा सोहेल मोमीन मिरजेची कन्याचा ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेतर्फे शील्ड व गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला। जोहराला संघटनेतर्फे पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या व मिरजेचे सुपुत्र मुस्तफा बुजरुक यांनी LLB मध्ये पदवीधर झाल्याबद्दल त्यांचाही ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या नियोजनाकरिता मुस्लिम एज्युकेशन कमिटीचे अध्यक्ष माननीय हारून इसाक परांडे साहेब व मुख्याध्यापक रफिक अल्लाबक्ष सौदागर सर, इब्राहिम इनामदार सर यांची मोलाची साथ मिळाली। या कार्यक्रमासाठी परिश्रम घेणारे आमचे संघटनेचे महानगरपालिका क्षेत्राचे अध्यक्ष सादिक मुश्रीफ, महानगरपालिका उपाध्यक्ष जोहेब मुल्ला, महानगरपालिकेचे कार्याध्यक्ष रशीद तारलेकर, महानगरपालिका सचिव मुनीर मुल्ला, खजिनदार हाजी मोहम्मद अशरफ सौदागर, तालुका अध्यक्ष अल्ताफ मुजावर, सांगली शहराचे अध्यक्ष वसीम बलबन, मिरज शहराचे अध्यक्ष यासिन शरीक मसलत, असलम इनामदार, रजाक तांबोळी, जावेद मुजावर, रजाक संदी, गफूर मुजावर या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पूर्ण झाला। ओबीसी ऑर्गनायझेशन मार्फत दाखले वितरण आयोजित कार्यक्रमावरती दाखले वाटप करणे हा आमच्या महाराजस्व अभियानमधला एक महत्त्वाचा विषय आहे। परंतु झालेले दाखले किंवा आता नवीन शालेय वर्ष आता जूनमध्ये चालू झालं तर अजून इतर शाळांमध्ये कॅम्प होत आहेत, पण पहिलं दाखले वितरण हे ह्या शाळांमध्ये होते ह्या वर्षीचं, त्यामुळे त्यांचं मी खरंच कौतुक करते। तुमच्या शाळेमार्फत जे दाखल्यांसाठी प्रयत्न झाले ह्या शाळांमार्फत, असे प्रयत्न इतर कुठल्याही शाळेनं स्वतःहून पुढाकारून घेऊन केलेले नाहीत, हे मला जाणीवपूर्वक इथं सांगावंसं वाटतंय। तर जेव्हा हा अरेंजमेंट आम्ही केली होती तेव्हा एक फक्त आदेश काढून दिला होता आणि इतक्या लवकर इतक्या मोठ्या प्रमाणात दाखले होतील असं आम्हाला इथं वाटलं नव्हतं, पण शाळेतल्या शिक्षकांनी किंवा तुम्ही पालकांनी जे काही प्रयत्न केले त्यामुळे हे दाखला मिळतोय। आता ह्या दाखल्याचं महत्त्व असं की मुलांना पुढे जाऊन शिक्षणामधलं काही जे आरक्षण असेल किंवा कोण शासकीय नोकरीमध्ये गेला आणि तिथेही पुढे जाऊन 12वी नंतर उच्चस्तरीय शिक्षण घेण्यासाठी जी फी आकारण्यात येते त्या फीमध्ये मोठ्या दिली जाणारी सवलत, हे फायदे तर तुम्हाला ह्याच्यामध्ये होणारच आहेत। त्याशिवाय राजकीय दृष्ट्या काही फायदे असतील ते, पण आता जर विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने जर पाहिलं तर इथं त्यांनी अजून एक कल्पना चांगली मांडली की समाज कल्याण कार्यालयातून सुद्धा समाज कल्याणचे अधिकारी तुम्हाला व्हॅलिडिटी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत। तर त्या ऑर्गनायझेशनने हे जे तुमच्या भवितव्याच्या दृष्टीने एक जे पाऊल उचललेलं आहे ते त्यांचं कार्य खरंच कौतुकास्पद आहे। त्यामुळे तुम्ही ह्या आजच्या सेशनचा फायदा करून घ्या। आता इथं जोहरा तिचे मार्क्स मी बघितले सीईटीचे तर 99.9, म्हणजे सांगलीसारख्या एका छोट्या शहरामध्ये सुद्धा इतके चांगले टॅलेंट असतात आणि त्यात आता तसं खरं सांगायचं सर मुस्लिम जातीमध्ये विशेषतः मुलींचं शिक्षण ही आजपर्यंतची दुर्लक्षित बाब होती आणि जोहरासारख्या जर मुली तुमच्या पुढे चमकणार असतील तर किंवा तर मुलं चमकणार असतील तर पुढे जाऊन शिक्षणासारखी चावी जर तुमच्या हातात मिळाली तर तुमचा विकासाला कुणीही थांबवू शकणार नाही। त्यामुळे इथून पुढच्या काळात सुद्धा तुम्हाला दाखले विषय किंवा अन्य कुठल्याही प्रशासकीय स्तरावरती मदतीची आवश्यकता असतील तर आम्ही महसूल प्रशासनाच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देते। सदरचा कार्यक्रम आपले माननीय जिल्हाधिकारी सर अशोक काकडे सर आणि आपले प्रांत सर माननीय दिघे सर ज्यांची दाखल्यावरती सही आहे ते जरी आले नसले या कार्यक्रमाला तरी त्यांनी सुद्धा त्यांच्या वतीने मी ग्वाही देते की इथून पुढचे सुद्धा शाळेतले काही दाखले विषय असतील तर मी आणि माझ्या सहकारी उंबराणे मॅडम ते आपण नक्कीच तुम्हाला त्यात सर्व प्रकारचं सहकार्य करू आणि जास्तीत जास्त दाखले ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन जिल्हा सांगली यांच्या वतीनं आणि ह्या शाळेच्या वतीनं आजचा जो कार्यक्रम कास्ट सर्टिफिकेट वितरण सोहळा
या निमित्तानं माझ्या सहकारी अश्विनी वरुटे मॅडम, तहसीलदार अप्पर सांगली, माझे इतर महसूल विभागातील सहकारी आणि ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनचे व्यासपीठावरील उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि या शाळेतील विद्यार्थी, पालक, मित्र व मैत्रिणींनो, खरं तर ही वेळ ही खूप महत्त्वाची आहे की शैक्षणिक वर्ष जूनमध्ये सुरू झालेलं आहे आणि आपण आत्ताच CET आणि JEE ॲडव्हान्समध्ये क्वालिफाय झालेल्या आपल्या एका भगिनीचा आपण सर्वांनी सत्कार केला। तर ह्या सगळ्या स्पर्धा परीक्षा असतील वैद्यकीय आणि इंजिनिअरिंगच्या आणि विविध जे रिझल्ट्स आहेत ते रिझल्ट्स लागलेले आहेत आणि प्रत्येक ठिकाणी आपल्याला विविध प्रकारची प्रमाणपत्रांची आवश्यकता भासते। तर आता तहसीलदार मॅडमने सांगितल्याप्रमाणे सांगलीमध्ये तुम्ही सर्वप्रथम हा कार्यक्रम आयोजित केला आणि वेळीच विद्यार्थ्यांना ती प्रमाणपत्र तुम्ही मागील 2 महिन्यापासून प्रयत्न करून प्राप्त करून आज त्यांच्या हातात दिलेले आहेत। म्हणजे त्यांना ज्या काय सुविधा आणि सवलती मिळणार आहेत त्या वेळीच आपल्या सर्व प्रयत्नांमुळे मिळालेल्या आहेत आणि मिळणार आहेत। मॅडमनी जी ग्वाही दिली की आपले अजून उर्वरित जे मुलं असतील किंवा जे 10वी 12वीची मुलं असतील त्यांचे कुणाचे जर प्रमाणपत्र राहिले असतील तर आपण परत अजूनही तुमच्या लेवलवरती असा एखादा कॅम्प घेऊन आमच्याकडे जर तुम्ही कागदपत्र सुपूर्द केली तर आम्ही लवकरात लवकर ते प्रमाणपत्र देण्याची सुद्धा प्रयत्न करून तुम्हाला देण्याचे हे करूयात आणि आम्हा सर्वांना या ठिकाणी बोलवलं आणि या विद्यार्थ्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन। थोडक्यात मी माझे 2 शब्द संपवते। जय हिंद, जय महाराष्ट्र। नमस्कार। ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन तर्फे सांगलीमध्ये अँग्लो मोहम्मदिया अँग्लो उर्दू हायस्कूल ज्युनियर कॉलेज येथे आम्ही 4 महिन्या पाठीमागं कास्ट सर्टिफिकेटचा कॅम्प घेतला होता। या कॅम्पाद्वारे शैक्षणिकसाठी मुलांचे कास्ट सर्टिफिकेट काढले गेले। आज जे आहे ते कार्यक्रमाचं वितरण अँग्लो मोहम्मदिया अँग्लो उर्दू स्कूल पार पडला। कार्यक्रमाचं पालकांचं उत्साहित वातावरण होता। मुलांना दिलेल्या सर्टिफिकेटचा लाभ मिळणार म्हणून पालकांमध्ये उत्साहाचा वातावरण होता व आज कार्यक्रमासाठी आमचे ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष याच्यामध्ये शिकलगार व महानगरपालिका अध्यक्ष सादिक मुश्रीफ व महानगरपालिका उपाध्यक्ष झोहेबाई मुल्ला, परत महानगरपालिका कार्याध्यक्ष रशीदभाई तारलेकर व महानगरपालिका सचिव मुनीरभाई मुल्ला व इतर आमचे सर्व मिरज शहराचे अध्यक्ष यासीन शरीफ मसलक हे सर्व पदाधिकारी आमचे सर्व उपस्थित होते। आमचे सांगली शहराचे अध्यक्ष वसीमभाई बलबंड यांचं मोलाचं आम्हाला इथं साथ मिळाली। परत तसेच या कार्यक्रमामध्ये आम्ही जात पडताळणीचे अधिकारी यांच्यातर्फे जे आम्ही जात पडताळणीचं मार्गदर्शनचं शिबिर यात घेतलो व समाज मौलाना अबुल कलाम आझाद शैक्षणिक कर्जासाठी इथं आम्ही त्याचं पण मार्गदर्शनचा कार्यक्रम इथं घेतलो। तसंच कार्यक्रमासाठी आमचे अप्पर तहसीलदार मॅडम यांच्या हस्ते कास्ट सर्टिफिकेटचं वितरण झालं व यापूर्वी काळी आमच्या ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी संघटनेतर्फे सांगली जिल्ह्यामध्ये मोठा आम्ही शिबिर घेणार आहोत व त्या शिबिरमध्ये सर्व पालक लोकांनी याचा लाभ घ्यावा। मुलाचं जास्तीत जास्त कास्ट सर्टिफिकेट काढून आपल्या मुलाच्या शैक्षणिककरिता उज्ज्वल भविष्याकरिता त्याचा लाभ घ्यावा।